नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी इन्स्टंट रवा आप्पे करणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट आपले रवा आप्पे तयार होतात। कधीही खाण्याची इच्छा झाली किंवा लहान मुलांसाठी आपण नाश्त्यासाठीही रवा आप्पे एकदम झटपट असे छान असे तयार होतात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे स्पॉन्जी झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत आपले रवा आप्पे आणि अजिबात असं वाटतही नाही की रव्याचे आप्पे आहेत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रवा आप्पे करण्यासाठी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमचा रवा जर खूप मोठा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा तुम्ही बारीक करून घ्या। एक वाटी घ्या, त्याने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। ते आता आपण अर्धा कप दही टाकलेला आहे। यामध्ये थोडंसं दही आंबट घ्यायचं आहे, जास्त दही आंबट घ्यायचं नाहीये। आता रवा आणि दही आहे ते एकदा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी आपण अर्धा कप दही घेतलेला आहे। तुम्ही जर 2 कप रवा घेतला तर 1 कप तुम्ही दही घेऊ शकता, म्हणजे हाफ क्वांटिटीमध्ये दही घ्यायचं आहे रव्यापेक्षा। आणि यामध्ये आपण त्याच कपने आता थोडं थोडं पाणी करून हे छान असं बॅटर तुम्ही बघू शकता करून घेतलेलं आहे। इतपत हे आपल्याला पातळ हवंय आणि थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी आपलं राहिलेलं आहे। यावरती प्लेट झाकून ठेवून आपण 20 मिनिटं हे रेस्ट करायला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण छान अशी त्यासोबत खाण्यासाठी चटणी करूयात। एकदम थोडेसे आपण 2 ते 3 चमचे शेंगदाणे आहेत ते पॅनमध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत। तर गॅस ऑफ करायचा आणि मी इथे घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला चटणी करायची सांगितलेली आहे। तर आपण इथे खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी जर नारळ घेतलं तरी पण चालेल। नारळाची चटणी सुद्धा खूप मस्त लागते आणि खोबऱ्याचीही छान लागते। त्यासाठी मी इथे खोबरं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकायचे, कोथिंबीर आणि 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेलं आहे। तुम्ही चवीनुसार मीठ ॲडजस्ट करू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये आपण 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। छान अशी मोहरी फुलली की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकणार आहोत। हे फक्त परतून घ्यायचं आहे। हे आपण रवा आप्प्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही याऐवजी काहीच नाही टाकलं तरी पण ते छान होतात आणि यामध्ये तुम्ही गाजरही टाकू शकता, टोमॅटोही टाकू शकता, पण मी इथे फक्त शिमला मिर्च आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये कुठल्याही भाज्या टाकू शकता। आता हे फक्त 2 मिनिटं मी छान असं परतून घेतलेलं आहे। मी थोडंसं जे पीठ आहे ते काढून घेतलेलं होतं, कारण ते मला खूप जास्त वाटत होतं। आपण आता थोडेच आप्पे करणार आहोत, त्यामुळे यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि 3 चिमूट आपण इथे सोडा घेतलेला आहे। तुम्ही सोड्याच्या ऐवजी यामध्ये अर्धा चमचा असतो तो इनो पावडर टाकली तरी पण चालेल, पण यामध्ये मी इथे सोडा घेतलेला आहे, जो आपल्या कोणाच्याही घरी अवेलेबल असतो, बेकिंग सोडा। आता ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग सोडा यामध्ये टाकल्यानंतर बेकिंग सोडा टाकल्यामुळे आपले जे रवा आप्पे आहे ते छान असे स्पॉन्जी होतात आणि जर आपण बेकिंग सोडा टाकला नाही तर ते खूप असे रट होतात। त्यामुळे बेकिंग सोडा किंवा इनो ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। आता आपण यामध्ये तेल टाकूयात 1 चमचा आणि छान असे जे आपले आप्पे आहेत ते टाकून घ्यायचे। सगळ्यात पहिल्यांदा साईडने आपण आप्पे टाकून घ्यायचे आहेत, कारण मधलं जे 3 असतात आप्प्यांचं ते खूप गरम असतं भांडं, त्याच्यामुळे आपण पहिलं साईडने टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर मध्ये टाकायचं। यावरती आपण झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं छान असं वाफून घेतलेलं आहे। वाफून घेतल्यानंतर आता यावरती आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत। जेव्हा रवा आप्पे करतो तेव्हा फक्त यावरती तेल टाकणं गरजेचं आहे। जेव्हा आपण दुसऱ्यांदा करतो त्यानंतर वरून तुम्ही तेल नाही टाकलं तरी पण चालेल। आता आणखी 2 मिनिटं हे छान असं परतून द्यायचं। त्यानंतर आपण एका चमच्याच्या साहाय्याने जे आपले आप्पे आहेत ते पलटून घेणार आहोत सगळे आप्पे। तुम्ही चमच्याने पलटून घेतलं तर ते एकदम इझिली निघतात आणि छान असे पलटले जातात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने सहजच आपले आप्पे निघतात। आणि ते असेच मी आता सगळे 1 आप्पे करून छान असे पलटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असे पलटून घ्यायचे। जर आपले आप्पे खालून व्यवस्थित जर झाले नाही तरच ते पलटत नाहीत। जसं की तुम्ही बघू शकता पहिले 2 आप्पे आहेत ते पलटायला जरा वेळ लागला, बाकी सगळे आप्पे किती छान असे इझिली निघत आहेत। आता या साईडनेही आपण 3 ते 4 मिनिटं छान असे
भाजून घेतलेले आहेत रवा आप्पे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूयात आणि जे साईडचे रवा आप्पे आहेत ते आपण मध्ये टाकूयात, कारण मध्ये ही पॅन जास्त गरम असतो त्यामुळे छान असे आप्पे होतात. आता सगळे आप्पे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता सेम प्रकारे मी दुसरे आप्पेही करणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा खाली तेल टाकायचं आणि त्यावरती आपण आप्पे टाकून घेणार आहोत. आप्पे टाकल्यानंतर आता ते छान वाफवून घेतले होते मी 2 ते 3 मिनटं. त्यानंतर ते पलटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी इझिली आपले रवा आप्पे आहेत ते पलटतात आहेत. यावरती आपण तेल टाकलेलं नाही आहे. आता आपण जी आपली चटणी आहे त्याला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे मोठे 2 चमचे छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकून घेऊयात. मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकलेली. ही फोडणी आपण आता आपल्या चटणीमध्ये टाकायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. आप्प्यांसाठी थोडी अशी पातळच सैलच चटणी छान लागते. तुम्हाला जर यापेक्षा थिक हवी असेल तर तुम्ही यापेक्षा थिकही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता आपले आप्पे मस्त असे तयार आहेत. इन्स्टंट आप्पे आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होतात. सकाळी नाश्त्यासाठी किंवा छोट्या मुलांना तुम्ही टिफिनमध्ये जरी आप्पे दिले तरी मस्त असे राहतात. अजिबात तेलकट होत नाही आणि हेल्दी आप्पे होतात, कारण यामध्ये आपण शिमला मिर्च आणि कांदाही टाकला होता. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपीसोबत.